एक्सप्रेस ट्रेनचा काय संबंध आहे का? एक्सप्रेस होती का की दोन्ही लोकल ट्रेन होत्या यामध्ये? जर एक जण कृपया विचाराल, एक्सप्रेस ट्रेन होती की लोकल ट्रेन होत्या? या दोन्ही काय नेमकं होत्या? एक्सप्रेस ट्रेन होती की या दोनही गाड्या ज्या होत्या, पुष्पकचा उल्लेख नाही आहे याच्यामध्ये. मी आपल्याला परत सांगू इच्छितो, या दोनही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या. बोथ दीज ट्रेन्स व लोकल ट्रेन्स, ये दोनों गाड़ियाँ लोकल गाड़ियाँ थी जिनमें ये घटना हुई है, जिनमें ये व्यक्ति ट्रॅव्हल कर रहे थे. सर तुम्ही म्हणताय दोन लोकल जात होत्या. होय, दोन लोकल एक दुसऱ्यापासनं विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या. या दोन लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत. त्याच्यामध्येच त्यांनी आता जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशानेच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता, तो ॲसच लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती. त्या बॅगला अडकल्यामुळं ही झालं असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे. हे दोन्ही लोकल ट्रॅकमधलं जे अंतर असतं साधारणपणे 1.5 ते 2 मीटरच्या जवळजवळ असतं. याच्यामध्ये काय होतं, 1.5 ते 2 मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील, प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या बॅग होत्या. देखिए, इसमें अभी जो हमारे पास इंफॉर्मेशन मिली है उसके अनुसार जो लोकल ट्रेन है, एक ट्रेन कसारा की तरफ जा रही थी और एक ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी. इन दो ट्रेनों के यात्रियों की आपस में टकराव होने से बोल सकते हैं, या इन दोनों यात्रियों का एक दूसरे साथ में जो लगा उसकी वजह से ये जो यात्री है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे. फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल करते समय जैसा कि उनमें से एक यात्री ने बताया कि उसकी बैग उससे भी पीछे थी और बैग के साथ में कुछ टकराव होने की संभावना है, जिसके चलते ये 8 यात्री जो है वो गिरे हुए हैं. इसमें जो दोनों तरफ की जो ट्रेनें थी उन दोनों ट्रेनों के आने की तरफ से और जाने वाली तरफ से, सीएसटी की तरफ और कसारा तरफ, दोनों ट्रेनों की तरफ जाने वाले यात्री इसमें गिरे हैं. सर तुम्ही आज ऑटोमॅटिक डोअर बसवण्याचं सांगता आहात. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयानं मध्य रेल्वेला आणि सर्वच रेल्वेला दाखवलं होतं की जनावरांसारख्या लोकांना प्रवास करू नका, उपाययोजना करा. फक्त आज घटना झाल्यानंतर तुम्ही सांगता आहात, पण अगोदर रेल्वेनं उपाययोजना करण्याची काय हे घेतली नाही. आपण जर हे याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर रेल्वेने याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातूनच ह्या ज्या नवीन लाईनचे प्रपोजल्स दिलेले आहेत. आपल्याकडे साधारणपणे जर मुंबईमध्ये आपण पाहाल तर 10,000 करोड रुपयाचे जवळजवळ प्रोजेक्ट चालू आहेत, ज्याच्यामध्ये कल्याणपासून कसाराची लाईन असू द्यात, 2 ॲडिशनल लाईन असू द्यात, कल्याणपासून कर्जतची ॲडिशनल लाईन असू द्यात, त्याच्यानंतर कल्याणपासून ठाण्यापर्यंत किंवा कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या 5वी आणि 6वी लाईन असू द्यात, अशा लाईनची जी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची कामं आहेत ही कंटिन्युअसली चालू आहेत. यासोबत आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसेसना, कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती, ज्याच्यामध्ये काही कार्यालय 10 वाजता सुरू होतील, काही 9:30ला होतील, काही 10:30ला होतील, अशा जर वेळेचा जर फरक केला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे 8 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत असतो, हा पीक 8 वाजल्यापासून आपल्याला 11 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल, ज्यामधून आपल्याकडं जी ट्रेननी येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल. हे देखील प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली केले जात आहेत. तर या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल किंवा या घटनेच्या माध्यमातून आपण दुसरे काही करत नाही, पण आपण प्रवाशांना देखील वारंवार ही विनंती, आपण जर पाहत असाल तर स्टेशन्सवरती देखील ही अनाउन्समेंट सारखी चालू असते की कृपया फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करू नका, कृपया ट्रॅक आपण क्रॉस करू नका. अशा प्रकारची जी माहिती आहे किंवा अशा प्रकारची जी विनंती आहे आपण वारंवार सर्व प्रवाशांना स्टेशनच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देखील करत आहोत. पण कार्यालयासंदर्भात ज्या सूचना तुम्ही दिल्या होत्या, म्हणजे 10:30 असेल, 10 असेल, 11 असेल,
काही कार्यालयांकडनं सूचना आल्या की याच्यामध्ये ज्या आपण स्टॅगर्ड टायमिंगची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला आत्तापर्यंत 41 कार्यालयांनी मदतीचा हात दर्शवलेला आहे, मदत आपल्याला केलेली आहे. परंतु आपण जर पाहू तर याच्यामध्ये जवळपास 5000पेक्षा जास्त कार्यालयांची इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्याच्यामध्ये प्रवासी किंवा आपल्याकडे वारंवार येतात. तर आपल्याला या उपक्रमाबद्दल अजून लोकांकडनं सहयोग अपेक्षित आहे, ज्या माध्यमातून आपण लोकांसाठी हा जो पीकचा वेळ असतो तो सकाळी साधारण 8 वाजल्यापासून 10:30पर्यंतचा, याला आपण अजून जास्त विस्तृत करू शकू, ज्यातून गाड्यांना होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला टाळता येईल किंवा ती गर्दी आपल्याला कमी करता येईल. सर, वेस्टर्न रेल्वेला फ्रिक्वेन्सी जी आहे ती बऱ्या प्रमाणात चांगली असते, त्या ठिकाणी वारंवार घटना अशा घडत नाही. परंतु सेंट्रल रेल्वेला गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे, अशा वारंवार घटना घडतात. उपाययोजना केल्या जातील किंवा करू असे वारंवार सांगितलं जातं, परंतु ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटत नाही. आपण यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इसमें 2 चीज़ें इम्पॉर्टंट हैं की उपाययोजना जे आपल्या करतो आहे ते आपण कंटिन्युअसली करतो आहोत. आणि आपण जर वेस्टर्न आणि सेंट्रलचं कंपॅरिझन कराल तर याच्यामध्ये वेस्टर्नचा ट्रॅक आणि सेंट्रलचा ट्रॅक ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये जर आपण पाहाल तर साधारणपणे आपण 160 किलोमीटरचा एरिया, आणि आता जर सी लाईन आपण कव्हर केली तर साधारणपणे आपण 200 किलोमीटरपेक्षा जास्तचा एरिया कव्हर करतो. याच्यामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी जर मध्य रेल्वेवरची पाहाल तर 1810ची ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे. यासोबतच आपल्याकडच्या ट्रॅकमध्ये कर्वेचर्स, त्याच्यानंतर ब्रिजेस, सोबतच टनल, या सगळ्या गोष्टी आहेत. यामुळे त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कंपॅरिझन हे संयुक्तिक राहणार नाही. सर, ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये नियंत्रित प्रवाशांना दिला जातो प्रवास करण्यासाठी, तेवढेच जण मोजकी प्लॅटफॉर्मवर सोडली जातात, तशा प्रकारचं नियोजन हे रेल्वेमध्ये, मध्य रेल्वेमध्ये होऊ शकतं का? याआधी सुद्धा यावर विचार केला गेला होता, त्यामुळे तशा पद्धतीच्या उपाययोजना भविष्यात पाहायला मिळतील. आपल्याकडे जी स्थानकं उपलब्ध आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अशी गेटेड करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोपं नाही आहे, कारण आपल्या प्रत्येक स्थानकावरती जी गेटची संख्या आहे ती खूप जास्त आहे. सोबतच आपल्याकडे ट्रॅकवरनं येणारी किंवा छोट्या छोट्या स्थानकाची संख्या ही देखील खूप जास्त आहे. यामुळे आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मेट्रोसारखी सिस्टम ही रेल्वेवरती लागू करणं सध्या थोडंसं अवघड वाटतंय, पण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट झाल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टींचा उपयोग करू शकू. मध्य रेल्वेची ही पहिलीच वेळ आहे का की अशा पद्धतीने प्रवाशांची एकमेकांना टक्कर लागून पडण्याची, कारण की या अगोदर झालं होतं का अशा पद्धतीने? जिथपर्यंत आपल्याकडे सध्या माहिती आहे त्यानुसार अशा प्रकारच्या घटना या अगोदर प्रवाशांना किंवा एक अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणाऱ्या 2 गाड्याचा एक दुसऱ्यासोबत प्रवास होऊन किंवा त्यातल्या प्रवाशांची एक दुसऱ्यासोबत टक्कर होऊन खाली पडण्याची ही आपल्याकडची पहिलीच घटना आहे.